नमस्कार मंडळी. चला तर मग आज बघूया की पालक पुऱ्या कशा करायच्या त्या. तुम्ही इथं बघू शकता सगळ्या पुऱ्या मस्त टम्म अशा फुगलेल्या आहे. मऊसूत अशी पालक पुरी इथे मी तयार केलेली आहे. कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर तुम्ही ही पालक पुरी खायला घेऊ शकता. तर त्यासाठी मी इथे मूठभर पालक घेतलेला आहे. तो व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी करायला घेतलेला आहे. त्यामध्ये मी हा पालक थोडासा शिजू दिलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. इतका शिजू द्यायचा आहे. त्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं लसूण घालून तो आपण दळून बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर थोडेसे तीळ आपण त्यामध्ये टाकणार आहोत. याने टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर कसुरी मेथी टाकणार आहोत. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही तिखट पण यामध्ये टाकू शकता. त्यानंतर जी पालकाची प्युरी आपण तयार केलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लगेच यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. थोडंसं मळून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून द्यायचं आहे ती प्युरी. त्यानंतर जर लागलं तरच पाणी ॲड करायचं आहे. जास्त सैल पण नाही, जास्त हार्ड पण डो तयार करायचं नाही आपल्याला. जसं आपण पोळ्यांना पीठ मळतो अगदी तसंच सेम मळून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही, मला जेवढं लागतं आहे तेवढंच पाणी मी घेत आहे. जास्त पातळ पण पीठ करायचं नाही आहे. आता इथे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी थोडंसं ऑइल लावून त्याला परत एकदा व्यवस्थित मळून घेणार आहे. 10 ते 15 मिनटाला रेस्ट करायला ठेवूया आपण. 10 ते 15 मिनटं रेस्ट करून झालेलं आहे. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. त्याला थोडंसं पीठ लावून पोळीच्या आकाराचं मळून घेऊया आणि गोल येत नसेल तर एखादा डब्बा वगैरे घेऊन त्या साह्याने कट करून तळायला घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता कशी मस्त अशी फुगलेली आहे. हे बघा किती छान दिसते. तीळ पण छान वरून दिसत आहेत त्याला. जेव्हा आपण पुऱ्या तळतो तेव्हा थोडंसं पुरीला वरून असं प्रेस करायचं, म्हणजे ती पुरी एकदम फुलून वरती येते. हे बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा.